मुंबई उच्च न्यायालय छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे विद्यार्थी मिळून स्वयंपाकी पदांसाठी या ठिकाणी भरतीत आलो आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 4थी पास लागते। महिला उमेदवार पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे आणि फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 10 सप्टेंबर 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आणि या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचं जास्त चान्स आहे, कारण की मुंबई उच्च न्यायालय छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ स्वयंपाकी या पदामध्ये कोणताही पेपर नाही। आपलं या भरतीमध्ये पेपर नाही, मेन म्हणजे सरकारी नोकरी आहे। पगार आपल्याला यामध्ये 16,600 ते 52,400 रुपये महिना भेटणार आहे। सरकारी नोकरी आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये आपलं काय असणार आहे, व्यावसायिक चाचणी असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपलं काय असणार आहे, मुलाखत असणार आहे। तर व्यावसायिक चाचणीमध्ये कोणतं काम आपल्याला करावं लागणार आहे, शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणतं काम देणार आहे, मुलाखतमध्ये कोणते प्रश्न विचारले जाणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे आपली निवड कशा प्रकारे होणार आहे। त्याचबरोबर यामध्ये वयोमर्यादा काय, फी किती आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख, फॉर्म वगैरे कसा भरायचा, या सर्व गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे। तर आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये जे काही स्वयंपाकीचं पद आहे, स्वयंपाकी पदामध्ये कोणतं काम करावं लागते याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून मुंबई उच्च न्यायालय छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ स्वयंपाकी पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही मुंबई उच्च न्यायालय छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठमध्ये स्वयंपाकी ह्या पदासाठी ही भरतीत आलो आहे आणि सरकारी नोकरी आहे। महिला उमेदवार पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता। महिला उमेदवारांचं सिलेक्शन व्हायचं जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की महिला उमेदवारांना स्वयंपाक बनवता येते, एक लक्षात ठेवा, पुरुषांच्या तुलनेमध्ये। तर जास्त चान्स आहे 4थी पास यामध्ये शिक्षण लागणार आहे। तर 4थी पासवर तुम्ही या ठिकाणी सरकारी नोकरी या ठिकाणी घेऊ शकता, एक लक्षात ठेवा। 4थी पास यामध्ये ठेवण्यात आलाय। वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत, मागासवर्गीय कॅटेगरीची असेल तर 18 ते 43 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर आपण विचार केला, कोणती कॅटेगरी असा एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबी ओपन एसबीसी एसबीसी कोणती कॅटेगरी, 200 रुपये फी ठेवण्यात आलेला आहे। जास्त फी नाही आहे, 200 रुपये फी आहे। आणि यामध्ये ही ऑफलाईन भरती, ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे। 10 सप्टेंबर 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला स्वयंपाकी पदामध्ये आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर कोणतं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे। तर बघा या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्वयंपाक कशा प्रकारे बनावं लागते, कोणतं राहते, तर न्यायालय किंवा संबंधित विश्रामगृहात अधिक निवासस्थान, चवदार आणि हायजेनिक स्वच्छ जेवण बनवणे, तर हे काही आपलं न्यायालयामध्ये काम राहते स्वयंपाकी पदार्थ। आणि भाजीपाला आणि किराणा सामान व्यवस्थित पारखून आणणे किंवा त्याची निगा राखणे, हे काही काम आपल्याला या ठिकाणी स्वयंपाकी पदामध्ये करावं लागणार आहे। स्वयंपाकघर आणि भांडे स्वच्छ ठेवणे, हे पण काम आपल्याला करावं लागणार आहे। नाश्ता, चहा तसेच लंच किंवा डिनर वेळेवर तयार करणे, हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे। सरकारी नोकरी आहे। आता यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपरने, या भरतीमध्ये पेपरने आपली निवड कशा प्रकारे होणार आहे, 30 मार्कासाठी व्यावसायिक चाचणी असणार आहे, म्हणजे त्यामध्ये स्वयंपाक बनावं लागणार आहे 30 मार्कासाठी आणि पासिंग 15 मार्कावर आहे। त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, मध्ये शारीरिक क्षमता चाचणी आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे मुलाखत। तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगू देतो। पहिले आपली व्यावसायिक चाचणी असणार आहे 30 मार्कासाठी। तर व्यावसायिक चाचणीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करावं लागणार आहे, तर बघा आपली 30 मार्कासाठी व्यावसायिक चाचणी असणार आहे। तर कसे असणार आहे, ही प्रत्यक्ष पाहणी परीक्षा असते। बघा तुम्हाला तिथं प्रत्यक्ष पदार्थ बनवून दाखवावं लागते। शाकाहारी किंवा मांसाहारी या ठिकाणी दोन्ही प्रकारचे अन्नपदार्थ बनवण्याचे कौशल्य यामध्ये तपासले जाते, एक लक्षात ठेवा। आणि मसाल्यांचे प्रमाण, चव, स्वच्छता, अन्न बनवण्याची पद्धत आणि कामाचा वेग पाहिला जातो। यात उत्तीर्ण होण्याचे किमान 15 गुण दिले जाते, एक लक्षात ठेवा। 30 पैकी 15 मार्कावर पासिंग आहे। तर यामध्ये व्यावसायिक चाचणी कशा प्रकारे होणार आहे, तुम्हाला या ठिकाणी 30 मार्काची ही व्यावसायिक चाचणी असणार आहे। एका रूममध्ये नेलं जाणार आहे, तिथं आपल्याला पदार्थ बनवून दाखवावं लागणार आहे। जसं भाजी झालं, चपाती झाले, त्याचबरोबर या ठिकाणी पोहा झाला, त्याचबरोबर शिरा झाला, ठीक आहे, आणि इतर एखादी मिक्स भाजी। तर हे काही आपल्याला पदार्थ बनवून दाखवावं लागणार आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने बनवले, तुम्हाला चांगले मार्क दिले जाणार आहे। 30 पैकी 15 मार्कावर पासिंग आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला
आपलं काय असणार आहे, यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी आपली असणार आहे. तर शारीरिक क्षमता चाचणी आपली कशा प्रकारे असणार आहे, तर उमेदवाराची प्रकृती उत्तम आणि कामासाठी तंदुरुस्त आहे का नाही हे पाहिले जाते. त्याचबरोबर यामध्ये जे काही या ठिकाणी मुलाखत असणार आहे, तर मुलाखतमध्ये कोणते प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे. तर मुलाखतमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो स्वतःचे परिचय झाले, त्याचबरोबर तुमचं नाव झालं, मूळ गाव झालं आणि स्वयंपाकाचा एकूण किती वर्षाचा अनुभव आहे हे काही विचारलं जाणार आहे. त्याचबरोबर रेसिपी व प्रमाण, विशिष्ट पदार्थ उदाहरणार्थ पुरणपोळी, मटन, चिकन, रस्सा किंवा विशिष्ट साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन पदार्थ कसा बनवला जातो आणि त्यात कोणते मसाले वापरले जाते हे काही आपल्याला मुलाखतीमध्ये विचारले जाणार आहे. आणि स्वच्छता व सुरक्षा, स्वयंपाकघरात काम करताना सुरक्षतेची आणि स्वच्छतेची कोणती काळजी घ्याल आणि त्याचबरोबर अन्न साठवणूक, उरलेले अन्न किंवा दुग्धजन्य पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून कसे जहाल साठवाल हे काही आपल्याला मुलाखतीमध्ये विचारले जाणार आहे. आता शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणतं काम आपल्याला देणार जाणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, उमेदवाराची प्रकृती बघा, शारीरिक क्षमता चाचणी 10 मार्कासाठी आहे. तर उमेदवाराची प्रकृती उत्तम आणि कामासाठी तंदुरुस्त आहे का हे पाहण्यासाठी ही चाचणी घेतली जातात. तर बघा स्वरूप, वजन उचलण्याची क्षमता, जलद हालचाल किंवा स्वयंपाकघरातील कामे व करण्याची शारीरिक क्षमता यामध्ये तपासले जाते. तर या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. मुंबई उच्च न्यायालय छत्रपती संभाजी महाराज खंडपीठची ही या ठिकाणी जाहिरात आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी स्वयंपाक पदासाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे आणि ऑफलाईन पद्धतीने फॉर्म आपल्याला या पत्त्यावर या ठिकाणी पाठवायचा आहे. त्यानंतर बघू शकता हे सर्व काही जाहिरात आहे. शिक्षण यामध्ये 4थी पास आहे आणि सरकारी नोकरी विद्यार्थी मिळवणं, ठीक आहे. तर यामध्ये 4थी पासवर आपल्याला सरकारी नोकरी पगारसुद्धा आपल्याला 16,600 ते 52,400 रुपये महिना भेटणार आहे. शिक्षण 4थी पास आहे महिला उमेदवार, पुरुष उमेदवारांसाठी. तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे. तर यामध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं 30 मार्कासाठी काय असणार आहे, स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे. म्हणजे व्यावसायिक चाचणी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे, व्यावसायिक चाचणी कशा प्रकारे असणार आहे, कोणते काय करायला लावणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे 30 मार्कासाठी आपल्याला स्वयंपाक करायला लावणार आहे आणि 30 पैकी पासिंग फक्त 15 मार्कावर. बघा या ठिकाणी उत्तीर्ण गुण किमान 15 मार्क. बघा स्वयंपाकमध्ये 30 मार्कासाठी ही आपल्याला स्वयंपाक करायला लागणार आहे आणि 15 मार्कावर पासिंग आहे, ठीक आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, शारीरिक क्षमता असणार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला शारीरिक क्षमता चाचणी मी तुम्हाला सांगितलं आहे काय कोणतं काम करायला लावणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तोंडी मुलाखत आपली 10 मार्कासाठी होणार आहे. तोंडी मुलाखतमध्ये कोणते प्रश्न आपल्याला विचारणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा कृपया, ठीक आहे. तर अशा प्रकारे 50 पैकी आपलं निवड होणार आहे, ठीक आहे. तर बघू शकता फी यामध्ये 200 रुपये ठेवण्यात आलं आहे. स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेकरिता येताना उमेदवारांनी वर उल्लेख करण्यात आलेले ₹200चा मूळ धनाकर्षक डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टर ऑर्डर सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे. तर बघा 200 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आले. तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे. फॉर्म भरणे चालू आहे. 10 सप्टेंबर 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे मुंबई उच्च न्यायालयाची छत्रपती संभाजी महाराज खंडपीठची या ठिकाणी स्वयंपाकी पदासाठी ही सर्व काही जाहिरात आहे, एक लक्षात ठेवा. तर सर्व ही मी तुम्हाला जाहिरात दाखवलेली आहे, बघू शकता. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे हे सर्व जाहिरात आहे. पात्रता बघा 4थी पास पाहिजे, उमेदवाराचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असली पाहिजे आणि उमेदवार इयत्ता 4थी पास असला पाहिजे, ठीक आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. तर एवढं काही वयोमर्यादा या भरतीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर बघू शकता या ठिकाणी पात्रतेच्या अटी वगैरे तुम्ही काही थोडक्यात ही माहिती आहे, तर हे वाचून घ्या कारण की खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तसं आमचं व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.